शांती चौक येथील लिंगायत स्मशानभूमीच्या विषयात महापालिका प्रशासनानं राजकारण आणून लिंगायत धर्मगुरूंचा अवमान करत असल्याचा आरोप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला। शहरात एकीकडे एकंदरीत लिंगायत स्मशानभूमीच्या जागेचं श्रेय घेण्याच्या विषयावरून पुन्हा एकदा आमदार कोठे विरोधात दोन देशमुख असा वाद महापालिकेत पाहायला मिळत आहे। शहरातील शांती चौक येथील लिंगायत स्मशानभूमीच्या जागेच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये पुन्हा एकदा तीव्र संघर्ष पेटला असून या प्रकरणानं आता उघड राजकीय रंग घेतला आहे। या वादात आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका प्रशासनावर थेट हल्लाबोल करत प्रशासन जाणीवपूर्वक राजकारण करत आहे आणि लिंगायत धर्मगुरूंचा अवमान करत आहे असा गंभीर आरोप केला। प्रशासन काय केलं काय नाही वाटायचं काय स्पष्टच आहे ना। आज आपल्या सगळ्याच्या समोर आहे। दोन लिंगायत समाज, एवढं मोठं लिंगायत समाज सोलापूर शहरामध्ये असताना आजपर्यंत कुणीही कुठलंही राजकारण करत असताना कोणी असं समाजामध्ये भांडणं लावून कधी राजकारण केलं नाही। समाजाचे दुपळी व्हावं असं कधी विचार न करता आजपर्यंत राजकारण होत आलं। पण आजची परिस्थिती राजकारणाची वेगळी दिशा धरत आहे। म्हणूनच सांगू इच्छितो, म्हणूनच ह्या दिशेला कुठेतरी थांबायला पाहिजे। संस्था दोन्ही एकच आहेत, दोन्ही लिंगायत समाज आहेत। जेवढं आमची सिद्धेश्वर महाराजाबद्दल भक्ती आहे तेवढीच भक्ती वडगी महाराजाबद्दल आहे। कारण वडगी महाराजांच्या आज ज्यांच्याशी आम्ही शब्द दिलो होतं ते आमचे समाजाचे जगद्गुरू आहेत आणि त्यांच्याशी बोललं असताना हे दोन्ही जाणून बुजून करत असेल ते चुकीचं आहे। याला समाज विचार केल्याशिवाय याच्याबद्दल राहणार। अक्कलकोट रोड परिसरातील शांती चौक येथील सुमारे 2 एकर जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी देण्याचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे। मात्र या जागेची देखभाल होडगी संस्था करणार की सिद्धेश्वर देवस्थान यावरून वाद अधिकच चिघळला आहे। याच पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेत तातडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपस्थित होते। याशिवाय यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक शिवानंद पाटील, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक राजू पाटील याशिवाय आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख या दोन्ही गटाचे नगरसेवक नगरसेविका यांची उपस्थिती होती। बैठकीदरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। मी स्वतः या जागेसाठी पाठपुरावा केला, पत्र दिलं, पण प्रशासनानं ते मुद्दामून दडवून ठेवलं। अधिकाऱ्यांनी या विषयात बाहेरच्या लोकांना पुढं करून समाजात तेढ निर्माण केली असा आरोप त्यांनी संतापाच्या सुरात केला। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की होडगी संस्था स्वतःच्या खर्चानं सर्व जबाबदारी घ्यायला तयार असताना प्रशासन अडथळे निर्माण करत आहे। दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनीही प्रशासनावर जोरदार टीका केली। आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेलं पत्र जाणीवपूर्वक दडवण्यात आलं। प्रशासन दबावाखाली काम करत आहे। 2 संस्थांचे प्रस्ताव असताना फक्त एकाच संस्थेचा प्रस्ताव पुढं का पाठवला असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली। एवढ्यावरच न थांबता नियमबाह्य कामं करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला नाही तर ही परिस्थिती सुधारणार नाही अशा कडक शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला। माननीय आमदार महोदय विजय देशमुख यांनी एक पत्र दिलं। त्याच्यात कोणत्याही संस्थेचं नाव नसल्यामुळे दूरध्वनीवरती आमदार महोदयांनी आयुक्त साहेबांची चर्चा झाली की ह्याच्यात कोणत्याही संस्थेचं नाव नाही आणि म्हणून 30 जुलैला माननीय आमदार महोदयांनी परत एकदा पत्र दिलं। होडगी बृहन्मठाला ही जागा द्यावी परत पत्र दिलेलं आहे, परंतु ते पत्र खालचे अधिकारी त्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून नाही दिलं। त्याच्यामुळे आयुक्तांनी टिप्पणीच केली नाही त्याच्यावरती आणि कुणाचं पत्र नाही, कुठल्या संस्थेची मागणी नाही अशी टिप्पणी केली असेल ती टिप्पणी पाहायला मिळाली नाही। पण माझं असं मत आहे की ह्याच्यात सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जे असं समाजामध्ये तेढ निर्माण करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। जे दडपण्याचा पत्र, जे सुईचे पत्र दडपण्याचा प्रयत्न करतायत त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे। आज 2 आमदार किंवा 3रे आमदार आले तर सोन्याहून पिवळा आहे, नाही आले तर आम्ही दोन्ही आमदार आणि जे उपस्थित सदस्य आहेत त्या सर्व महापालिकेच्या नगरसेवकाच्या सर्वांचे सहाय्याचं एक निवेदन तयार करू आम्ही देतोय आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हणतोय
की ते निवेदन महापालिका आयुक्तांनी ते मान्य करू नये, कारण त्यांचा अभिप्राय नाही, त्यांची टिप्पण कुठलंही नाही, त्याच्यामुळे हा ठराव मान्य करू नये असं पत्र देणार आणि त्याची कॉपी पालकमंत्र्यांना सुद्धा देणार, आमचे नगरविकास मंत्र्यालाही देणार आणि न्याय घेण्याचा प्रयत्न करणार. या वादात नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनीही उडी घेत या प्रस्तावावर आवश्यक अभिप्राय नसल्यानं तो बेकायदेशीर ठरतो, त्यामुळं प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली. सोलापूर महानगरपालिकेने परवा जो ठराव केलेला आहे महापालिकेमध्ये तो विखंडित करण्याकरता आता सर्वांनी सांगितले की सर्वांच्या मते आम्ही सह्या करून आयुक्तांना पत्र देणार आहेत, तो आयुक्तांनी विखंडित करावा आणि येणाऱ्या नवीन सभेमध्ये आम्ही सभासद प्रस्ताव हुडगीमठ या संस्थेला स्मशानभूमीची जागा द्यावी याकरता आम्ही येणाऱ्या सभागृहामध्ये तो प्रस्ताव आणणार आहे आणि तो मंजूर करून घेऊन पुन्हा एकदा आम्ही संस्थेला जागा देण्याकरता प्रयत्न करणार आहोत. त्याचं मूळ पत्र मालकांचं आहे, दोन्ही पत्र मालकांचे आहेत. ते जागेचा शोध घेणं, जागेचा उतारा काढणं, जागेचे पाठपुरावा करणं मालकानेच केलं आहे आणि मालकाच्या मतदारसंघाचं असल्यामुळं मालकांचंच पत्र या ठिकाणी लपवलं गेलं. त्या अधिकाऱ्याला मात्र सजा झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मूळ जो प्रस्ताव आहे तो लपवून ठेवला, तो महापौरकडे पाठवला नाही, हे देखील गांभीर्य आयुक्ताचं आहे. तर वास्तविक आता हे सगळं प्रबंध बघितलं तर हा जो प्रस्ताव झाला आहे नगरसेवकाच्या सांगण्यावरनं, महापौरच्या सांगण्यावरनं, तो विखंडित करावा आणि नवीन प्रस्ताव दाखल करून जर त्यांच्याकडे बहुमत असं वाटत असेल तर आणखी एकदा प्रस्ताव आणून कुणाचं बहुमत आहे त्या ठिकाणी दाखवून देऊ आणि ते प्रस्ताव मंजूर करू आणि वडगी मठाला आणि मालकांचा जो मागणी आहे ती या ठिकाणी मागणी मान्य झाली पाहिजे. दुसरीकडं लिंगायत समाजातील प्रतिनिधी संजय थोबडे यांनी प्रशासनावर चुकीचे निर्णय घेत असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आणि हुडगे मठाने ही जागा बिनशर्त घेण्याची तयारी दाखवलेली होती. त्यामुळं पहिला हक्क जे आहे ते हुडगे मठाचाच असल्यामुळे निर्विवादपणे ते हुडगे मठालाच मिळाली पाहिजे असं माझं स्वतःचं मत स्पष्ट मत आहे. ठीक आहे. आणि सिद्धेश्वर देवस्थानने त्यांना कार्य करण्याकरता अनेक काही कामं असताना हे नाही त्या विषयामध्ये अजून एक त्यामध्ये विषय वाढवून घेण्याचं काही कारण नाही आणि राजकारण करण्याचं काही कारण नाही आणि समाजामध्ये धुकडी मारवण्याचं काही कारण नाही. हे अश्लाघ्य प्रयत्न त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो. आणि माझं याला प्रत्युत्तर देताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व आरोप फेटाळले. आमदारांनी पत्र दिलंच नाही, दिलं असेल तर ते दाखवावं, तसंच त्या पत्रात कोणत्याही संस्थेचं नाव नव्हतं असा खुलासा त्यांनी केला. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा माननीय आमदार महोदयांनी पत्र पाठवलं त्याच्यामध्ये कुठल्याही संस्थेचं नाव नव्हतं. ठीक आहे. त्यानंतर फाईल माझ्याकडे आली. फाईल माझ्याकडे आल्यानंतर त्यात कुठल्याही संस्थेला द्यावं वगैरे असं काही नव्हतं. त्यानंतर मग मी फाईल मागे पाठवली. त्यानंतर मी आमदार महोदयांशी चर्चा केली. मग आमदार महोदयांनी पण त्यावेळेस देवस्थानला द्यावं अशी सहमती दर्शवली. तर नाही समजा नाही असं नाही सर लेखी नाही लेखी नाही येतं लेखी नाही मी चर्चा केली माझं पत्र आहे वडगी मारायचं नाही सर नाही सर पोलीस नाही दाखवतो पत्र आहे कुठे दाखवतो नाही पोलीस जो ऑगस्टमध्ये ठराव भेटला ना ते सांगतो की ऑगस्टमध्ये ठराव भेटला नाही त्याच्यामध्ये एकंदरीतच लिंगायत स्मशानभूमीच्या जागेच्या श्रेयावरून सुरू झालेला हा वाद आता थेट आमदारांमधील संघर्षात परिवर्तित झाला आहे. शहरात एकीकडं एकंदरीत लिंगायत स्मशानभूमीच्या जागेचं श्रेय घेण्याच्या विषयावरून पुन्हा एकदा आमदार कोठे विरोधात 2 देशमुख असा वाद महापालिकेत पाहायला मिळत आहे. देशमुख विरुद्ध कोठे अशी राजकीय लढत पुन्हा रंगताना दिसत आहे. या सगळ्या गोंधळात मात्र लिंगायत समाजाच्या भावनांचा बळी जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.